नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण कफ्तान नाईटी कशी शिवायची ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी अल्फा इंच कपडा घेतलेला आहे आणि तो कपडा मी पूर्ण रुंदीमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे. जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तसाच तुम्हीसुद्धा तो पूर्ण रुंदीमध्ये पहिल्यांदा फोल्ड करायचा आहे, नंतर तो उंचीमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फोल्ड करून झाल्याच्यानंतर तो आपल्याला नीट व्यवस्थित अंथरून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आता दाखवते. माझ्या साईडला 2 फोल्ड आलेले आहेत, वरच्या साईडला 1 फोल्ड आणि साईडला सगळे खुले पदर आलेले आहेत. तर आता आपण कटिंग करायला घेऊया. तर सर्वप्रथम सगळ्या साईजसाठी गळा रुंदी ही 3 इंच घ्यायची आणि पुढच्या गळ्याची उंची मी इथे 7 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे मी व्ही आकाराचा गळा ठेवणार आहे, त्याच्यामुळे मी व्ही आकारात गळ्याचं मार्किंग केलेलं आहे. थोडा कर्व शेप दिला आहे. पाठीमागचा गळा इथे मी ठेवलेला आहे 2.5 इंच. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार ठेवू शकता. चौकोन आखून पाठीमागच्या गळ्याचा सुद्धा आकार दिलेला आहे. दोन्ही गळ्यांचे आकार मी एकसाथ दिलेले आहेत. हा पुढचा गळा आहे आणि हा पाठीमागचा गळा आहे. त्याच्यानंतर इथे कडेला आपल्याला 2 इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे. प्रत्येक साईजसाठी 2 इंचच शोल्डर उतार घ्यायचा आहे आणि ते आता आपण लाईन आखून घ्यायची आहे. तुम्हाला जर हे शोल्डर उतार नसेल द्यायचं तर तुम्ही न देता तसंच ते ठेवून दिलं तरीसुद्धा चालतं, पण त्याच्यामुळे एक लूक छान येतो, त्याच्यामुळे आपण तो द्यायचा आहे. याच्यानंतर आपली जी कमर उंची आहे ती कमर उंची टाकून घ्यायची आहे. मी इथे 15 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तिथे एक रेष आखून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून किनारीच्या साईडने 8 इंच घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये नीट बघा, मी किनारीच्या साईडने घेतलेला आहे, बंद बाजूने घेतलेलं नाही आहे, खुल्या साईडने घेतलेला आहे. ते करून झाल्याच्या नंतर आता आपण फक्त पाठीमागचा गळा आणि शोल्डर उतार कापून घेतलेला आहे. पाठीमागचा गळा कापून झाल्याच्या नंतर पाठीमागचा भाग थोडा वेळ खाली फोल्ड करून ठेवायचा आणि पुढचा भागसुद्धा आपण इथे कटिंग करून घ्यायचा आहे. कफ्तान गाऊनमध्ये फक्त आपल्याला एवढंच कटिंग करायचं असतं, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही कटिंग करायचं नसतं. आता दोन्ही भाग पुन्हा एकदा एकावर एक ठेवून घेतलेले आहेत आणि आपल्याला उंचीचं कटिंग करायचं आहे. उंचीचं कटिंग तुम्ही सगळ्यात अगोदर करून घ्या. मी इथे विसरले होते अगोदर करायला, त्याच्यामुळे मी नंतर करत आहे. जी आपली पूर्ण उंची असते त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करायचं आणि आपलं उंचीचं मार्किंग करून कट करायचं. इथे 1 इंच वरती घेऊन मी कर्व शेप दिलेला आहे, जो की मी सगळ्या गाऊनला देते. तुम्ही जर माझे व्हिडिओ रोज बघत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल की हा कर्व शेप मी सगळ्या नाईटीला देते. तर ह्यासुद्धा नाईटीला दिलेला आहे. तर ही जी खाली उरलेली पट्टी आहे ती तुम्ही इथे जी आपल्याला नाडी टाकण्यासाठी पट्टी टाकावी लागणार आहे त्यासाठीही तुम्ही उपयोगी आणू शकता, नाही तर नाडी बनवण्यासाठी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण मार्किंग एकाच साईडला केलं होतं ते आपल्याला पूर्ण गाऊनवरती करून घ्यायचं आहे. तर पाठीमागच्या भागाला मी ह्याचं मार्किंग केलेलं आहे. आता पुढचा भाग ओपन करून घेतला आहे आणि 2 पद्धती दाखवते. हे पहिलं तुम्ही मोजूनही टाकू शकता दुसऱ्या साईडला, किंवा जेवढं आता आहे तेवढं मी मोजल्याने टाकले, किंवा तुम्ही असंही मार्किंग करू शकता. उलट्या साईडला मार्क करायचं, कुठे आहे ते बघायचं आणि तिथे परत एक खूण करून पूर्ण मार्क करून घ्यायचं. आता ओपन झाल्यावरती दाखवते तुम्हाला, हे असं दिसतं. तर इथे मी गळपट्टी, पुढच्या गळ्याची गळपट्टी, पाठीमागच्या गळ्याची गळपट्टी काढून घेतलेली आहे आणि कमरेला ज्या पट्ट्या लावाव्या लागणार आहेत नाडी टाकण्यासाठी तर त्या पट्ट्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिलं मी गळपट्टी तयार करून घेते. इथे पाठीमागच्या भागाची गळपट्टी तयार करून झाली की मी पहिली पुढच्या गळ्याची सुद्धा गळपट्टी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला जर गळपट्ट्या काढायच्या नसतील तर तुम्हाला जी सोपी वाटेल पद्धत त्या पद्धतीने गळ्याला फिनिशिंग करू शकता. मी इथे गळपट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला मध्ये कमरेला नाडी घालण्यासाठी वापरायच्या आहेत. तर त्या तुम्ही नीट व्हिडिओमध्ये बघा मी कशा पद्धतीने त्या हे करत आहे. तर
वरच्या बाजूने मी पॅक केलेला आहे आणि अर्धा इंचावरती एक शिलाई मारून घेतलेली आहे. आपल्याला ही पट्टी 1 इंचाची काढायची आहे. तर लूप टर्नरने पलटवून घेतली आहे मी ही पट्टी आणि आपल्याला जेवढी पट्टी आहे तेवढी घ्यायची आणि बाकीचा उरलेला जर कपडा आहे तो आतमध्ये फोल्ड करून टाकायचा. आता ह्या पट्टीचं आपल्याला मेजरमेंट कशा प्रकारे घ्यायचं आहे, तर मध्ये जी आपण रेष आखून घेतलेली आहे कमरेला, तर ती मोजायची आणि आपल्याला तेवढीच पट्टी काढायची आहे. पुढे मी जॉईंट करेन तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्याला ती कशी काढायची आहे. त्याचप्रकारे इथे दुसरी पट्टीसुद्धा मी लूप टर्नरने सरळ करून घेत आहे. तुम्ही बघताय त्या पद्धतीने सरळ करून घेत आहे आणि जेवढी हवे आपल्याला तेवढी ठेवायची. बाकीची पट्टी आतमध्ये फोल्ड करून टाकायची आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. आता ह्या पट्ट्या व्यवस्थित लावता याव्यात म्हणून त्याच्यावरती आपण प्रेस करून घेऊ शकता किंवा तुम्ही असंच सुद्धा घेऊ शकता. मी इथे प्रेस करून घेतलेल्या आहेत त्या. आणि ह्या पट्ट्या आता आपण जिथे आपल्याला कमरेमध्ये नाडी टाकायची आहे तिथे घालणार आहोत. तर ही जी पूर्ण रेष आपण आखलेली आहे त्या रेषेचं मेजर घ्यायचं आणि त्याप्रमाणे ह्या ब्लॅक कलरच्या पट्ट्या मी काढलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत, जेणेकरून त्या तिथे पूर्ण राहतील. तर ती लावायच्या अगोदर काय करायचं, पुढच्या साईडला नाडी आतमध्ये घालण्यासाठी आणि परत तिथनंच बाहेर काढण्यासाठी एक छोटासा कट देऊन घ्यायचा. मी द्यायला विसरली होती, मधोमधच द्यायचा बरोबर. आणि ही पट्टी जॉईंट करून टाकायची. फक्त वरच्या साईडला शिलाई मारायची आहे आणि खालच्या साईडने शिलाई मारायची आहे. मध्यभाग आपल्याला जोडायचा नाही आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये नीट बघा, मी मध्यभाग जोडलेला नाही आहे, डायरेक्ट खालच्या साईडने शिलाई मारायला सुरुवात केलेली आहे. मधली पट्टी आपल्याला पूर्णपणे ओपन ठेवायची आहे. हे करून झाल्याच्या नंतर आपण आता पुढच्या भागाला गळपट्टी लावून घेऊया. पुढचा गळा आपण तयार करून घेऊया. जसा पुढचा गळा आपण तयार करून घेणार आहोत तसाच पाठीमागचा गळासुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण कॅनव्हास लावतो गळ्याला त्याचप्रमाणे ही गळपट्टीसुद्धा लावायची आहे. तुम्हाला जर गळपट्टी काढायची नसेल तर तुम्ही सरळ पट्टी काढून चुन्या देऊनसुद्धा या गळ्याचं फिनिशिंग करू शकता. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही या गळ्याला फिनिशिंग देऊ शकता. मी इथे गळपट्ट्या काढणं मला जरा सोपं गेलं आहे त्याच्यामुळे मी गळपट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर ही गळपट्टी मी आता पूर्ण व्यवस्थित जॉईंट केलेली आहे. सगळं दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे जे मेन पार्ट आहेत तेच फक्त मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाठीमागच्या भागाला सुद्धा मी कमरपट्टी आणि गळपट्टी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला शोल्डरला जॉईंट करायचे आहेत. तर आपण नॉर्मली जसे शोल्डर जॉईंट करतो तसेच ह्याचे सुद्धा शोल्डर जॉईंट करायचे आहेत आपल्याला. पाठीमागच्या गळ्यावरती पुढच्या गळा ठेवायचा, सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आणि सरळ अर्धा इंचाची टीप टाकून घ्यायची. आणि त्यानंतर पाठीमागच्या गळ्याची गळपट्टी पुढच्या गळ्यावरती पलटवून परत एक टीप टाकून घ्यायची. अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. शोल्डर जॉईंट झाल्याच्या नंतर आपल्याला गळ्याची फिनिशिंगसुद्धा करून घ्यायची आहे. गळ्यालासुद्धा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. शोल्डर जॉईंट करताना काळजी घ्यायची, कारण की हे शोल्डर वर खालीसुद्धा असू शकतात. तर ते व्यवस्थित ॲडजस्ट करून जॉईंट करून घ्यायचे. आणि ह्याच्या ज्या किनाऱ्या असतात त्या त्याला आपण काही एक शिवलेला वगैरे नाही आहे. तुम्हाला जर तिथे एखादी बॉर्डर पट्टी वगैरे लावायची असेल तर तुम्ही तीसुद्धा लावू शकता. तर इथे माझं शिवून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे व्यवस्थित ती जुळवून हंतरून ठेवलेली आहे. सरळ बाजू वरती करून ती हंतरून ठेवलेली आहे, कारण की आत्ता आपल्याला शिलाई टाकायची आहे ती सरळ बाजूने टाकायची आहे. तर मुंड्याचं मार्किंग करताना कसं करायचं, जेवढं आपलं शोल्डर असतं त्याचं हाफ घ्यायचं आणि इथे मेजर टाकायचं आहे. माझं 15 इंच शोल्डर आहे तर मी इथे 7.5 इंचावरती मुंडा घेतलेला आहे. आता कमरपट्टी जी आपण लावलेली आहे तिथे आपल्याला एक सरळ रेष काढायची आहे कमरपट्टीच्या इथे. आणि आपल्याला किनारीच्या साईडने कमरेचा 14 + 1 इंच, आता माझी 28 इंच कमर आहे, तर
त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स केलं आहे आणि 8 इंचावरती मी मार्किंग केलं आहे. कमरपट्टीपासून साधारणतः आपल्याला 1 इंच अंतर राहील एवढ्या भागावरती शिलाई मारायची आहे. मध्ये 1 इंचाचं अंतर सोडून द्यायचं आहे आणि इथे कर्व शेपमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे, जसा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे. आणि आत्ता आपल्याला खालच्या साईडने 4 इंच मी खुलं सोडणार आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही सोडू शकता, पण मी इथे फक्त 4 इंच ठेवणार आहे. तर 4 इंचावरती खूण केल्याच्या नंतर तिथून 2 इंच आतमध्ये घेतलेला आहे मी आणि वरच्या आकाराला जॉईंट करून घेतलेला आहे. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय तसंच तुम्हाला सुद्धा आकार द्यायचा आहे. तुम्ही हा आकार थोडासा बाहेरून सुद्धा देऊ शकता, जशी तुमची इच्छा. पण ह्या गाऊनमध्ये शक्यतो मांडी वगैरे घालण्यासाठी प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे तुम्ही खालून अजून थोडं 6-7 इंचावरती जरी ओपन ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं. आता हा परत एकावरती एक जुळवून ठेवलेला आहे आणि थपथपवून घेतलं थोडंसं, जेणेकरून इकडचं मार्किंग तिकडच्या साईडला उमटेल. आणि ते सुद्धा पुन्हा एकदा डार्क करून घेतलेलं आहे. आता आपल्याला जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. बरोबर त्याच्यावरती शिलाई लॉक करायला विसरायचं नाही, नाहीतर ती निघण्याची शक्यता असते. व्यवस्थित किनारी जुळवत हळूहळू ही शिलाई मारायची आहे, घाई करायची नाही आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं हळूहळू तुम्हाला सुद्धा शिलाई मारायची आहे. शिलाई या साईडची शिलाई कंप्लीट झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडची सुद्धा शिलाई तशीच मारून घ्यायची आहे. आता ही शिलाई मी खालून सुरुवात करते, कारण की वरच्या साईडने सुरुवात केली तर ती उलट्या हाताने येईल. त्याच्यामुळे सरळ हाताने जी शिलाई येईल त्याच्या इथून आपण सुरुवात करून घेऊया. तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये गाऊनच्या कमरेला नाडी टाकण्यासाठी नाडी अगोदरच तयार करून ठेवा. तुम्हाला जर रेडीमेड हवी असेल तर रेडीमेडसुद्धा टाकू शकता, जसं तुम्हाला हवे तसं. किंवा तुम्ही त्या साईडला इलॅस्टिकसुद्धा लावू शकता. जिथे आपण कमरपट्टी लावलेली आहे तिथे तुम्ही इलॅस्टिकसुद्धा लावू शकता. फक्त थोडंसं तुमच्या कमरेच्या मापापेक्षा 2-3 इंच जास्त घ्यायचं. आता इथे मी नाडी तयार करून घेतलेली आहे. आता नाडी कशी टाकायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. जिथून आपण कट मारून घेतलेला होता तिथून आपण ही नाडी आतमध्ये टाकलेली आहे. आता मी तुम्हाला जरा पलटवून दाखवते. तर ही नाडी आपल्याला इथनं बाहेर काढायची आहे. इथे थोडासा गॅप असतो, पट्टीला पट्टी जॉईंट नसते, ह्या थोडासा गॅप असतो. तिथून दुसऱ्या पट्टीमध्ये आपल्याला टाकायची आहे ही नाडी. पाठीमागच्या भागामधनं पुन्हा पूर्ण काढायची बाहेर आणि परत पुढच्या साईडच्या पट्टीमध्ये टाकून द्यायची. आणि जिथून आपण नाडी आतमध्ये घातली होती तिथूनच आता ही आपल्याला पुन्हा बाहेर काढायची आहे. तर अशा पद्धतीने ही कफ्तान नाईटी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.